नमस्कार महाराज, कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तणांचा प्रॉब्लेम येतो, मजूर भेटत नाही, त्याच्यावर काही उपाय आहे का? 100% आहे. त्याच्या पहिले चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो फॉलो करून घ्या. तुमच्या पाशी आहे दोस्त सुपर UPL कंपनीचा, ज्याच्यामध्ये घटक आहे मित्रांनो 38.7% पेंडामिथिलिन कॅप्सूल सस्पेन्शन मध्ये. याचा वापर कसा करायचा आहे? पहिला मुद्दा हे आहे काय मित्रांनो, हे आहे बीजनाशक. म्हणजे मित्रांनो याला गवत उगवण्यापूर्वी मारायचं आहे. याचा मारण्याची पद्धत तुम्ही समजून घ्या, मग तुम्हाला चांगले रिपोर्ट येतील. मित्रांनो करायचं काय आहे, 200 लिटर टाकीमध्ये पाण्यामध्ये तुम्हाला 700 ml दोस्त सुपर टाकायचं आहे मित्रांनो. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला मारायचं कसं आहे, जेव्हा तुम्ही ड्रीप अथरून देताय कापसाच्या, त्याच्यावरती तुम्हाला याला मारायचं आहे. त्याच्यानंतर बी लावायचं आहे किंवा बी लावायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याला मारायचं आहे आणि नंतर पाणी द्यायचं आहे. म्हणजे याची एकच अट आहे, पाणी देण्यापूर्वी मारा. परत एकदा सांगतो, पाणी देण्यापूर्वी मारा. हे बीजनाशक आहे. मग पाणी देण्यापूर्वी का मारा? जर तुम्ही 3-4 दिवस झाले पाणी देऊन दिले आणि बारीक बारीक गवताचे कोंब वरती येऊन गेलेत किंवा जमिनीमध्ये जी बी आहे काँग्रेस गवताची, इतर गवताची, त्यांनी जर तुम्हाला कोंब फोडून दिलेला असेल तर तिथे याचा रिपोर्ट 0 होऊन जातो. त्याच्यामुळे याला वापरताना बी नाशक म्हणून वापरा. याला कोंब फुटण्यापूर्वी वापरा, म्हणजे पाणी देण्यापूर्वी वापरा. याचं गणित तुम्हाला लक्षात आलं असेल. आता हे काम कसं करतं ते लक्षात घ्या मित्रांनो. जेव्हा याला जमिनीवर मारलं जातं, त्याच्यानंतर बी लावली जाते, त्या बीवर पाणी सोडलं जातं, तर हे जे कॅप्सूल म्हणजे गोळी असते, गोळीच्या स्वरूपात ते जमिनीवर पडलेलं असतं. पाण्याच्या संपर्कात आल्यावर ते स्प्लिट होतं, फुटतं आणि जे सीड आहे कापूस बियाण्याचं सोडून नंतर इतर सगळ्या गवतांचं, जे बाजरीच्या दाण्यापेक्षा ज्याचं बी बारीक आहे त्याला कोटिंग करतं. कोणाला बारीक दाण्याला करतं? जे बाजरीच्या दाण्यापेक्षा बारीक बी आहे त्याला कोटिंग करतं आणि त्याला जवळजवळ 1 महिना निष्कामी करून टाकतं. 1 महिना त्याला फुटू देत नाही, म्हणजे जंजीरमध्ये पॅक पकडून घेतं. आणि 1 महिन्यानंतर आपली कपाशी जवळजवळ एवढी होऊन जाते. त्याच्यानंतर जे गवत निघतं ते आपण वखर किंवा खुरपणीने आपण याला काढू शकतो मित्रांनो. एवढी साधी पद्धत आहे. परत एकदा माप सांगून देतो, माप जास्त करायचं नाही. तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर 70 ml टाका, 200 लिटरची टाकी असेल तर 700 ml टाका आणि स्प्रे करा. अत्यंत छान रिपोर्ट तुम्हाला येतील. आजसाठी एवढं. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करा. महाराज, जय हिंद, जय महाराष्ट्र.